नमस्कार मंडळी, आधीच्या भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील म्हणजेच कर्मयोगातील 14 श्लोकांचं वाचन अर्थासह ऐकलं. आता श्लोक क्रमांक 15. कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्व गतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतिह यः अघायुरींद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती. हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो. यः तु आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवाः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तस्मादसक्ताः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो हि आचरन् कर्म परम आपनोति पुरुषाः. म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयाः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करणेच योग्य आहे. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकः तद्नु वर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं वाप्तव्यं वर्त एवच कर्मणी. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही, आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यत इंद्रिताः मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. उत्सिदेयुः इमे लोकाः न कुर्याम कर्म चेत अहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमाः प्रजाः. मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा
कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा असक्ताः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. न बुद्धिभेदम जनयेत ज्ञानान कर्मसंगिनाम जोषयेत सर्वकर्माणि विद्वान्युक्ताः समाचरन्. नियत कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मा विभागयोः गुणाः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. हे महाबाहू अर्जुन, परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. मंडळी, हे होते श्लोक 15 ते श्लोक 29, ज्याचं आपण अर्थासह वाचन केलं. उर्वरित श्लोक उर्वरित श्लोक 29 ते 43 पुढील भागात आपण त्यांचं वाचन अर्थासह करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय.